नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता इथे काय सांगितलंय, एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे गुणोत्तर 2:3 3:4 या प्रमाणात आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतरकोनाचे माप किती? आता तुम्हाला अंतरकोनाचे माप विचारलंय. तर बघा, अशा प्रश्नामध्ये मुलं काय करतात, कुठली चुकी करतात ते तुम्हाला मी आधी सांगतो. तर बघा, अंतरकोनाचं माप सांगितलंय म्हणजे अंतरकोनाची बेरीज किती असते त्रिकोणाच्या? तर 180 डिग्री असते, बरोबर आहे ना. आणि विचारलंय काय, तर लहान कोण. म्हणजे 180 ह्या डिग्रीमध्ये लहान कोण काढायचं असेल तर काय करतात, तर हे जे बाह्य कोणाचं गुणोत्तर दिलंय त्याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे, तर हा 2 आहे, बरोबर आहे. म्हणून काय करतात, तर 2/4 अधिक 3 अधिक 2 तर 9. आणि 9 एके 9, 9 दुने 18, आणि हे शून्य जसेच्या तसे, आणि 20 दुने 40. म्हणजे काय, तर 40 डिग्री हा लहान कोण आहे असं जेव्हा ऑप्शन मध्ये दिसते तेव्हा हा ऑप्शन मार्क करून येतात. पण तुम्हाला ती चुकी करायची नाही. तर बघा, ह्या गणितामध्ये तुम्हाला काय दिलंय, तर बाह्य कोनाचं गुणोत्तर दिलंय. आता त्रिकोणाच्या बाह्य कोनाची बेरीज काय असते, तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाची बेरीज ही 360 डिग्री असते. आणि दुसरं एक लक्षात ठेवा, त्रिकोणाचा जो बाह्य कोन असतो हा त्याचा बाह्य कोन आहे, बरोबर आहे. आणि हा त्याच्या लगतचा कोणता आहे, तर अंतरकोन आहे. तर त्रिकोणाचा बाह्यकोन जितका मोठा तितका त्याचा अंतरकोन काय असणार आहे, तर लहान असणार आहे. म्हणजे गुणोत्तरात जो मोठा बाह्यकोन असेल त्याच्या समोरचा अंतरकोन काय असेल किंवा त्याच्या लगतचा अंतरकोन काय असेल, तर तो लहान असणार आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, तर बाह्यकोन आधी काढूया कुठला आहे, ठीक आहे. तर 4 छेद काय, तर 4 अधिक 3 अधिक 2 तर 9. म्हणजे काय भेटेल तुम्हाला, तर 9 चोक 36, हा 0, 4 चोक 16. म्हणजे 160 डिग्री हा तुम्हाला काय भेटला, तर हा बाह्यकोन भेटला, ठीक आहे. म्हणजे ह्या बाह्यकोनाच्या लगतचा जो अंतरकोन असेल तो सगळ्यात लहान असेल. तो कसा काढायचा, तर अंतरकोन आणि बाह्यकोनाची बेरीज काय असते त्रिकोणाच्या, तर 180 डिग्री असते. बघा इथे 180 डिग्री असते, ठीक आहे. तर इथे तुम्हाला बाह्यकोन समजला. म्हणजे हा बाह्यकोन ह्या 180 मधनं वजा होणार, म्हणजे तुम्हाला अंतरकोन भेटेल. म्हणजे अंतरकोन किती भेटेल, तर 20 डिग्री. समजलं कसं करायचं आहे. तर बघा, उत्तर आहे तुमचं, तर आहे. तर चला पुढे. आता ह्या प्रश्नामध्ये बघा, अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12ने भागल्यास बाकी काय उरलं पाहिजे, तर 5. 16ने भागल्यास काय, तर 9, आणि 18ने भागल्यास 11 ही बाकी उरली पाहिजे. तर कसं करायचं आहे गणित, तर बघा इथे बघा 12 आणि 5 ह्यांचा फरक काय येतो, तर 7 येतो. 16 आणि 9चा काय येतो, तर तो पण 7 येतो. आणि 18 आणि 11चा काय येतो, तर तो पण 7 येतो. म्हणून काय करायचं, तर 12, 16 आणि 18चा लसावी काढायचा, आणि त्या लसावीतनं हे 7 जो फरक आहे तो वजा करायचा. म्हणजे तुम्हाला ती संख्या लहानात लहान जी कुठली असेल ती समजेल, ठीक आहे. तर 12, 16 आणि 18चा लसावी काय येणार, तर 12ची फोड काय असते, 4 त्रिक 12 म्हणजे 2चा वर्ग गुणिले 3. 16 काय असतो, तर 2चा चौथा घात असतो. आणि 18 काय असतो, तर 9 दुने 18 म्हणजे काय, 3चा वर्ग गुणिले 2. म्हणजे काय, तर 2 गुणिले 3. 2चा मोठा घात किती आहे, तर 4 आहे. आणि 3चा मोठा घात काय आहे, तर 2 आहे. म्हणजेच काय, तर 16 गुणिले 9 म्हणजे किती येणार, तर 144. आता 144 हा तुमचा लसावी आला. आता ह्या लसावीतनं जो फरक आहे तो वजा करायचा आहे. म्हणजे 144 वजा 7 म्हणजेच काय येणार उत्तर तुमचं, तर 137. आता ही संख्या बघा 137, ह्या संख्येला 12ने किंवा 12ने भाग देऊन बघा बाकी 5 उरते का, तर बघा 12 एके 12, हा 1 आणि हा 7, 12 एके 12, आणि बाकी किती उरणार, तर 5 उरणार. बघा तसं 16ने पण करून बघा, 18ने पण करून बघा. तर समजलं तुम्हाला कसं करायचा. जर फरक त्यांचा समान असेल तर, फरक समान नसेल तर कसं करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेल पुढच्या एखाद्या एक्झाम्पल मध्ये, ठीक आहे. तर चला पुढे. आता इथे सांगितलं 30 दिवसाच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत, त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल. आता बघा 30 दिवसांचा महिना आहे, म्हणजे त्याच्यामध्ये टोटल आठवडे किती असणार आहेत, तर 7ने भाग द्या. म्हणजे किती, तर 7 चोक 28, म्हणजे 4 हे पूर्ण आठवडे असणार आहेत, बरोबर आहे. आणि उरतात किती, 28 अधिक 30 दिवसाचा म्हणजे 2, बाकी किती उरते, तर 2 उरते. म्हणजे अजून 2 दिवस एक्स्ट्रा असणार आहेत, बरोबर आहे. तर आता प्रत्येक जो वार आहे तो 4 आठवड्यामध्ये 4 वेळा येणारच आहे. म्हणजे महिन्यामध्ये 4 वेळा हा येणारच आहेत का, तर 4 आठवडे आहेत. पण आपल्याला काय सांगितलं आहे, तर 5 शनिवार आहेत. याचा अर्थ ह्या 2 दिवसापैकी एक दिवस कुठला असणार आहे, तर शनिवार असणार आहे, बरोबर आहे.
तर तो कसा तुम्हाला चालू करायचा तो तुम्हाला प्रथम दिवस विचारलाय. ठीक आहे. तर प्रथम दिवस तुम्ही एकतर शनिवार घेऊ शकतात, पण इथे ऑप्शनमध्ये शनिवार आहे का तर नाही. म्हणजे काय करावं लागेल, शनिवारच्या आधीचा दिवस घ्यावा लागेल का शनिवारच्या नंतरचा दिवस घ्यावा लागेल. तर रविवारपासून स्टार्ट केलं तर तुमचा शनिवार येणार का, पाच पाच म्हणजे 5 शनिवार होणार का टोटल, तर नाही. म्हणजे तुम्हाला कशापासून महिना चालू करावा लागेल तर शुक्रवारपासून चालू करावा लागेल. म्हणजे शुक्रवार हा पहिला दिवस असेल, दुसरा काय असेल तर शनिवार असेल आणि मग पुढचे. ठीक आहे. तसा तुमचा शेवटचा जो दिवस असेल 30वा तो कुठला असणार आहे तर शनिवारच आहे. असे तुमचे हे 5 शनिवार असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आठवड्याची सुरुवात कशाने करावी लागेल तर शुक्रवाराने करावी लागेल किंवा शनिवाराने पण करू शकतो, पण शनिवार ऑप्शनमध्ये नाही आहे. म्हणजे तुम्हाला काय उत्तर येणार आहे तर शुक्रवार येणार आहे. समजलं. चला आता ह्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, 3 घंटा अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासाला त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळा टोले देतील. आता पहिल्यांदा तर तुम्हाला काय काढायचं आहे तर एकाच वेळी त्या कधी टोले देतात, बरोबर आहे. आणि मग आपण काय काढूया तर एका तासामध्ये किती देतात, बरोबर आहे. तर त्या एकाच वेळी कधी टोले देणार तर त्यांचं काय काढायचं, कसं काढायचं तर लसावी काढायचा. ठीक आहे. कसला काढणार तर 25, 18 आणि 25 सेकंद. ठीक आहे. आता हा काय असणार आहे तर 5चा वर्ग असणार आहे. हे काय असणार आहे तर 3चा वर्ग गुणिले 2 म्हणजे 9 दुनी 18 आणि हा पण काय असणार आहे 5चा वर्ग. आता मूळ संख्या कुठल्या आहेत 2, 3 आणि 5 आहेत, बरोबर आहे. 2चा मोठा घात किती आहे तर 1 आहे, 3चा काय आहे तर 2 आहे आणि 5चा वर्ग आहे. ठीक आहे. यांचा गुणाकार करा. तर 2 गुणिले 9 गुणिले 25 तर 25 9 225 आणि 225 गुणिले 2 तर 450. म्हणजे काय तर 450 सेकंदानंतर त्या एकाच वेळा टोले देतील, बरोबर आहे. पण त्याने आपल्या पुढे काय विचारलं तर एका तासामध्ये किती, तर एका तासामध्ये किती सेकंद असतात तर 3600 सेकंद असतात. म्हणजे काय करा तर 450 ने ह्या 3600ला सेकंदाला भागा. म्हणजे तुम्हाला एका तासामध्ये किती टोळे देतील ते समजेल. ठीक आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 9 5 45, 9 चोक 36 आणि हा शून्य जशाच्या तसा 5 8 40. म्हणजे किती वेळा टोले देतील तर 8 वेळा टोले देतील. समजलं. आहे उत्तर तर आहे. चला पुढे. आता इथे सांगितलं सर्वात लहान अपूर्णांक कुठला. बघा अशा प्रश्नामध्ये आधी बघायचं त्यांचा छेद समान आहे का तर नाही. तुम्हाला छेद समान करता येतो का तर बघा छेद समान करता येईल पण खूप मोठा होईल गुणाकार. ठीक आहे. अंश समान आहे का तर नाही, अंश पण तसाच आहे सेम. तर बघा छेद आणि अंशातला फरक बघा. इथे किती आहे फरक तर 13 वजा 11 2. ठीक आहे. 17 वजा 13 किती असतो 4 असतो. 9 वजा 7 किती असतो तर 2 असतो आणि 7 वजा 5 किती असतो तर 2 असतो. म्हणजे 3 आकडे जे आहेत 3 ऑप्शन आहेत त्यांचा फरक किती आहे तर 2 आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण या तिन्हामधला सगळ्यात लहान कुठला आहे ते काढूया. आता ते कसं काढणार तर ज्याचा अंश लहान ह्या तिघांमधला, मी तिघांचं सांगतोय, तर ज्याचा अंश लहान तो सगळ्यात लहान अपूर्णांक. ठीक आहे. ज्याचा अंश लहान तो सगळ्यात लहान अपूर्णांक. म्हणजे इथे कुठला आहे तर 5 म्हणजे 5 हा लहान आहे ना 7पेक्षा आणि 11पेक्षा. म्हणजे काय तर 5/7 हा तुमचा लहान अपूर्णांक. आता फक्त राहिला कुठला तर 13/17. 13/17 सोबत त्याचं आपण कंपॅरिझन करूया. ठीक आहे. आता हे कसं करायचं तर गुणाकार पद्धतीने करायचं. 17 गुणिले 5 17 गुणिले 5 आणि इथे काय येणार तर 13 गुणिले 7 13 गुणिले 7. आता जी बाजू मोठी ज्यांचा गुणाकार मोठा तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे. आणि ज्याचा गुणाकार लहान तो लहान. 17 5 किती तर 85 आणि 13 7 किती तर 91. बरोबर आहे. म्हणजे लहान कुठला आहे तर 85 हा लहान आहे आणि 91 हा मोठा आहे. याचा अर्थ इथे पण काय होणार तर 13/17 ही मोठी झाली आणि लहान कोण झाला तर 5/7. समजलं कसं करायचं ते. बघा ह्या 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला डायरेक्ट लहान कुठला आहे तो भेटतो आणि तो फक्त 13/17 सोबत गुणाकार पद्धतीने काढायचा. हीच तुमची कमी वेळात करण्याची ट्रिक आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय तुमचं दिलेलं 5/7. चला पुढे. आता इथे काय दिलंय एका दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंख आहेत तेवढेच 4 पाती असलेले आहेत, बरोबर आहे. आणि त्या सर्व पंख्यांची एकूण पाती किती आहे तर 119 दिले. ठीक आहे. तर त्यांनी विचारले आपल्याला एकूण पंखे किती आहेत. आता 3 पाती असलेले किती आहेत तर x एवढे पंख आहेत असं आपण मानूया. ठीक आहे. आणि 4 पाती असलेले किती आहेत तर ते पण सेम आहेत, बरोबर आहे ना, सेम दिले आपल्याला. आणि दुसरं काय दिलं आहे तर त्यांच्या एकूण पात्या दिल्यात. एकूण पात्या काय आहेत तर 119 आहेत.
म्हणजे तीन पाती असलेल्याच्या एकूण पात्या किती असणार आहेत? तर 3x असणार आहेत. आणि 4 पाती असलेल्याच्या एकूण पात्या किती असणार आहेत? तर 4x असणार आहेत. बरोबर आहे. आणि ह्या दोघांची बेरीज करून आपल्याला काय दिलं आहे? तर 119 दिले. 4 न 3 7x बरोबर किती? तर 119. आणि 7 1 7 आले 4 न 7 7 49. म्हणजे x बरोबर काय? तर 17. आणि त्याने आपल्याला काय सांगितलंय पण इथे? तर एकूण किती पंखे आहेत? आता एक हे 17 आहेत आणि हे 17 आहेत. म्हणजे काय? तर 17 दुने 34. म्हणजे टोटल किती असणार आहेत? तर 34 पंखे असणार. समजलं? चला आता इथे बघा, मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले. पुढे काय सांगितलंय? बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण वजा केले जातात. पुढे सांगितलं मेघाला एकूण 150 गुण मिळाले, तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती? बरोबर उत्तरांची संख्या काय म्हणायची? तर x मानूया. ठीक आहे. आणि तिने सोडवलेत किती प्रश्न? तर 100 प्रश्न सोडवलेत. याचा अर्थ चुकीचे किती असणार आहेत उत्तर तिची? तर 100 वजा x. आता तिचे चुकीचे प्रश्न तुम्हाला समजले किती आहेत? 100 वजा x. आणि बरोबर किती आहेत? तर x आहेत. आता बरोबरसाठी किती गुण दिले जातात? तर 3 गुण दिले जातात. म्हणजे 3 गुणिले x हे तिचे बरोबर प्रश्नासाठीचे टोटल मार्क्स. ठीक आहे. आणि चुकीच्या प्रश्नासाठी किती वजा केले जातात? तर 2 गुण. म्हणजे 2 गुणिले हे चुकीचे प्रश्न हे ह्याच्यातनं काय करायचे? तर वजा करायचे. म्हणजे तुझे बरोबर आलेल्या प्रश्नामधनं किंवा तिच्या बरोबर आलेल्या प्रश्नाच्या गुणामधनं हे चुकीचे आलेले मार्क्स वजा करायचे. ठीक आहे. म्हणजे काय येणार? तर 3x वजा 100 दुने 200. ठीक आहे. अधिक काय होणार? तर 2x. ठीक आहे. आता हे टोटल मार्क्स आपल्याला किती दिलेत त्यांनी? मेघाला एकूण 150 गुण मिळाले. बरोबर आहे ना? म्हणजे काय होणार? बरोबर तर 150. आता हे 200 इथे होऊन काय होणार? तर अधिक होणार. म्हणजे काय होणार इथे? तर 350. आणि इथे काय होणार? 3 आणि 2 तर 5x. 5 1 5 5 7 35 आणि हा 0. म्हणजे x बरोबर काय? तर 70. आणि आपल्याला काय काढायचं होतं? तर xच काढायचं होता. बरोबर आहे ना? बरोबर उत्तरांची संख्या आपण काय घेतलेलं? तर x मानलेलं. बरोबर आहे. समजलं? चला आता इथे काय सांगितलंय? वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. ठीक आहे. आणखीन 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 3 पट होईल. म्हणजे काय सांगितलं? भविष्य सांगितलंय आपल्याला. तर मुलाचे आजचे वय किती? आता ट्रिक सांगतो बघा. तर मुलाचे आजचे वय जर तुम्हाला काढायचं असेल, मुलाचे आजचे वय, ठीक आहे, तर काय करायचं बरोबर? तर किती वर्षांनी सांगितलंय? म्हणजे भविष्य सांगितलंय. किती वर्षानंतर? तर 4 वर्षानंतर. म्हणजे काय घ्यायचं? तर 4 आणि कंसामध्ये काय घ्यायचं? तर 4 वर्षानंतर किती पट होणार आहे? तर 3 पट होणार आहे. म्हणजे बरोबर काय घ्यायचं? 3 वजा 1 करायचा आणि छेद काय करायचं? तर त्यांच्या ह्या 2 पट आहे, त्यांची आजची वयाची जी पट आहे 4 पट आहे. बरोबर आहे. आणि 4 वर्षानंतरची जी पट आहे म्हणजे 3 पट आहे, त्या पटी एकमेकांमधनं त्यांचा फरक घ्यायचा. आता 4 वजा 3 किती असणार आहे? तर 1 असणार आहे. म्हणजेच काय? तर 4 गुणिले 2 4 दुने 8 आणि उत्तर काय असणार आहे तुमचं? तर 8 वर्ष. समजलं? हे कोणत्या बाबतीत? तर मुलाचं आजचं वय काढायचं असेल तर आता हा 4 वर्षाच्या ऐवजी 4 वर्ष आधी दिलं असेल, म्हणजे भूतकाळ दिला असेल, तर प्रश्न समजा असा असेल तर 4 वर्ष आधी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट होतं किंवा 4 पट होतं, तर तेव्हा सुद्धा असाच फॉर्म्युला यूज करायचा. काय असतं सूत्र? तर जे वर्ष दिलेलं आहे ते वर्षा आधी किंवा वर्षानंतर, कंसामध्ये काय? तर वर्षा आधीची पट किंवा वर्षानंतरची पट. ठीक आहे. तो आपण x घेऊया वजा 1 आणि त्यांच्या पटीचा जो फरक आहे तो, ठीक आहे, त्यांच्या पटीचा जो फरक आहे तो छेदाला घ्यायचा. म्हणजे तुम्हाला त्याचं आजचं वय भेटेल. कोणाचं? तर मुलाचं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, मुलाचंच भेटणार आहे तुम्हाला. आता इथे समजा वडिलांचं विचारलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? तर तुम्ही ह्याच सूत्राने मुलाचंच काढलं असतं पहिल्यांदा. ठीक आहे. आणि प्रश्नामध्ये काय दिलेलं? तर मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे फक्त ह्या मुलाच्या आजच्या वयाला 4ने भागलं असतं, सॉरी गुणलं असतं. 8 चोक 32. म्हणजे मुलांचं आजचं वय काय आहे? तर 32 वर्ष. समजलं? तर ही ट्रिक आहे, लक्षात ठेवा. चला पुढे. आता इथे काय दिलंय? 400 मीटर अंतरावरनं पोलिसांनी चोराला थांबवले. ठीक आहे. म्हणजे पोलीस आणि चोरामध्ये अंतर काय दिलंय त्यांनी आपला? तर 400 मीटर दिलंय. ठीक आहे. पुढे पोलिसांनी पाठलाग सुरू केल्या त्यावेळी चोरानेही पळायला सुरुवात केली. चोराचा वेग ताशी 10 किलोमीटर आणि पोलिसांचा वेग ताशी 15 किलोमीटर एवढा आहे. तर पकडल्या जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळाला? आता बघा, हा पोलीस आहे. बरोबर आहे. हा चोराचा इथे पाठलाग करतोय. हा चोर आहे. चोर कुठल्या दिशेला पळणार? चोर पण ह्याच दिशेला पळणार.
चोराचा वेग किती दिला त्यांनी आपल्याला, तर 10 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आणि पोलिसांचा किती दिला आहे, तर त्याच्यापेक्षा जास्तीच असणार आहे. ठीक आहे, 15 किलोमीटर प्रति तास. आणि आपल्याला काढायला काय सांगितलं, तर चोर किती अंतर पळाला. बरोबर आहे. आणि उत्तरं बघा कशामध्ये दिले, मीटरमध्ये उत्तरं दिलेत. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार, हे किलोमीटर प्रति तास आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार, तर मीटर प्रति सेकंदामध्ये करावं लागणार. बरोबर आहे. म्हणजे काय करायचं, तर गुणिले 5/18. बरोबर काय येणार, तर 10×5=50, तर 50/18 काय येणार, तर मीटर पर सेकंद. हा झाला चोराचा पळण्याचा स्पीड. आता हा का काढला मी, तर आपल्याला चोराचं अंतर काढायचं आहे म्हणून. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर पोलिसांनी चोराला किती वेळानंतर पकडले, टाइम काढायचं आहे. बरोबर आहे. किंवा वेळ काढायची. वेळ कशी काढतात, तर अंतर, दोघांमधलं अंतर किती आहे, तर 400 मीटर. ठीक आहे. आणि छेद काय, तर दोघांची सापेक्ष गती कशी काढणार, तर दोघांचा एकाच बाजूने पलटात म्हणजे काय, तर 15 वजा 10 करायचं. म्हणजे पोलिसाचा स्पीड मधनं चोराचा स्पीड वजा करायचा. किती येणार, 15 वजा 10, तर 5 किलोमीटर प्रति तास येणार. पण आपल्या इथे पण मीटर पर सेकंद मध्ये करायचं किंवा मीटर प्रति सेकंदात करायचं आहे. म्हणजे काय करायचं, तर परत 5/18 गुणा, म्हणजे काय ना, तर 5×5=25, 25/18 आलो. बरोबर आहे. हे काय झालं, तर मीटर प्रति सेकंद. ही काय झाली तुमची कुठली गती झाली, तर सापेक्ष गती झाली. सापेक्ष गती लिहा आता 25/18, म्हणजे काय होणार, तर 400 गुणिले 18/25. 5×5=25, 5×8 40 आणि हा 0, 5×1=5 आणि 5×6=30, म्हणजे 16 गुणिले 18. तर 16 गुणिले 18 काय आहे, तर हे टाइम आहे. कशामध्ये येणार टाइम, तर सेकंदामध्ये येणार. ठीक आहे. आता तुम्हाला टाइम माहीत पडलं आणि चोराचा स्पीड पण माहिती आहे किंवा वेग माहिती आहे. ठीक आहे. तर अंतर कसं काढणार, किती अंतर पळाला ते, तर त्याचा वेग चोराचा आणि त्याला पोलिसांनी पकडण्यासाठी लागणारे जे टाइम आहे, जे 16 गुणिले 18 घेतले आपण. ठीक आहे. तेवढ्या टाइमामध्ये तो किती पळाला ते आपल्याला काढायचं होतं ना. म्हणजे वेग किती आहे, तर 50/18 गुणिले 16 गुणिले 18, 18 गेला, 16×5=80, म्हणजे किती येणार, तर 800 मीटर येणार. समजलं आहे उत्तर, तर आहे. तर चला पुढे. आता इथे काय सांगितलं, समान व्यासाच्या 4 नळाने एक पाण्याची टाकी किती तासात भरते, तर 1/4 तासामध्ये भरते. जर त्यापैकी एक वेळी 3 नळ चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. तर बघा 4 नळांनी काय दिलंय, 4 नळांनी किती तासात भरते, तर 1/4 तासात भरते. ठीक आहे. ह्याचाच अर्थ काय, तर एका नळाने किती वेळात भरणार ती, तर 1/4 गुणिले 4, म्हणजे 4×4 गेली, म्हणजे किती, तर 1 तासात भरणार आहे. बरोबर आहे. पण त्याने आपल्याला विचारलंय एकाच वेळी 3, म्हणजे 3 नळाने किती वेळा भरते, तर 3 नळाने काढायचं असल्यावर काय, तर 1/3, हा 3 ह्याच्या छेदाला जाणार, तर एवढे तास लागणार. ठीक आहे. पण आपलं उत्तर त्यांनी मिनिटामध्ये दिलंय. म्हणजे ते कसं करायचं, तर 1/3 तास, 1 तास म्हणजे किती मिनिट, तर 60 मिनिट, म्हणून 60ने गुणायचं. 3×1=3, 3×2=6 आणि हा 0, म्हणजे किती, तर 20 मिनिटं लागतात. ठीक आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, 3 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त. आता जर पहिली संख्या आपण x घेतली, बरोबर आहे, तर त्याने काय सांगितलं, दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त, म्हणजे दुसरी संख्या काय येणार, तर x अधिक 3 येणार. बरोबर आहे. पुढे काय सांगितलं, तिसरीपेक्षा 6 ने लहान, म्हणजे दुसरी संख्या ही पहिलीपेक्षा 3 ने जास्त आणि तिसरीपेक्षा 6 ने लहान. याचा अर्थ तिसरी संख्या काय असणार आहे, तर दुसरीपेक्षा 6 ने मोठी, म्हणजे काय, तर x अधिक 3 ही दुसरीपेक्षा 6 ने मोठी, म्हणजेच काय, तर x अधिक 9. आता ह्या तिन्ही संख्याची तुम्हाला सरासरी किती दिली आहे, तर 30 दिली आहे. तर 3 संख्याची सरासरी 30 आहे, म्हणजे टोटल किती असणार आहे, तर 90 असणार. 30×3=90. आणि पहिली संख्या कुठली, x, दुसरी काय आहे, तर x अधिक 3 आणि तिसरी काय आहे, तर x अधिक 9. यांची बेरीज काय, तर 90, म्हणजेच काय, तर 3x अधिक 12 बरोबर 90. आता 90 मधनं हे 12 जाणार, म्हणजे काय येणार, तर 78, आणि हा 3 आहे तो ह्याच्या 78ला भागिले जाणार. बरोबर काय, तर 3×1=3, 3×2=6 आणि 1, 3×6=18, म्हणजे x बरोबर काय आलं तुमचं, तर 26 आलं. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, तर दुसरी संख्या कुठली, दुसरी संख्या आपण काय घेतलंय, तर x अधिक 3, म्हणजे काय, तर 26 अधिक 3 बरोबर काय, तर 29,
उत्तर काय तुमचं तर 29. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, एक मोटार निर्धारित अंतर 10 तासात कापते. म्हणजे समजा हे एक अंतर आहे A to B, ठीक आहे. हे किती तासात कापते टोटल तर 10 तास लागतात. पुढे काय सांगितलंय, जर ती अर्धे अंतर ताशी 40 किलोमीटर वेगाने, म्हणजे जे हे अर्ध अंतर आहे ते कितीने कापते तर 40 किलोमीटर प्रति तासाने, ठीक आहे. आणि पुढचं अर्ध अंतर किती तर 60 किलोमीटर प्रति तासाने, ठीक आहे. तर त्या मोटारीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला. आता ही दोन समान अंतर आहेत, बरोबर आहे. म्हणजेच काय तर ह्यांचा एव्हरेज स्पीड काय येईल किंवा सरासरी वेग किती येईल तर 2A गुणिले B छेद A अधिक B असा असतो ना. हा तुमचा A आणि हा तुमचा B बरोबर काय तर 2 गुणिले 40 गुणिले 60 छेद 60 अधिक 40 किती तर 100. हे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा गेला. 6 चोक 24 आणि 24 दुने 48. म्हणजे त्यांचा सरासरी वेग किती आला तर 48 किलोमीटर प्रति तास. आता सरासरी वेग भेटला आणि तुम्हाला टाइम पण माहिती आहे, म्हणजे अंतर सापडेल. तर अंतर बरोबर काय असते तर वेग गुणिले वेळ. वेग किती आहे तर 48 आणि वेळ किती आहे तर 10 आहे. म्हणजे काय तर 480 किलोमीटर. समजलं आहे उत्तर तर आहे. चला पुढे. आता इथे काय दिले, एका आयताचे क्षेत्रफळ 0 जे आहे ते, ठीक आहे, चौरस सेंटीमीटर आहे. तर लांबी 1.6 सेंटीमीटर असेल तर रुंदी किती. तर हा चौरस आहे, ठीक आहे. ह्याचं क्षेत्रफळ किती दिलं 0.0288 चौरस सेंटीमीटर, ठीक आहे. ह्याची लांबी किती दिली आहे तर 1.6 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलं आहे तर रुंदी किती. तर चौरसाचं क्षेत्रफळ काय असते किंवा सॉरी आयताचं क्षेत्रफळ किती असते तर लांबी गुणिले रुंदी. म्हणजे 0.0288 हे क्षेत्रफळ, लांबी किती आहे 1.6 गुणिले रुंदी किती तर B, ठीक आहे. आता हा 1.6 ह्याच्या खालती येणार 0.0288 छेद काय तर 1.6. आता अशा वेळेला बघा काय करायचं तर हे जे 16 आहे पॉईंट वगैरे विसरून जा, ठीक आहे. 16 ने 288 ला भाग द्या. 16 एके 16 आणि आले किती तर हे 12 आणि वर्ण आले 8. 16 8 28 असे, ठीक आहे. म्हणजे काय तर हा पूर्ण भाग लागला. म्हणजे उत्तर काय येणार तुमचं तर 18 येणार आहे, बरोबर आहे. पण आपल्याला पॉईंट किती घरानंतर द्यायचं आहे ते महत्वाचं आहे. आता छेदाला बघा पॉईंट किती घरानंतर आहे तर एका घरानंतर आहे. म्हणून काय करायचं अंशाचा जो पॉईंट आहे तो एक घर इथे सरकवायचा ह्या साईडला, ठीक आहे. म्हणजे उत्तरामध्ये पॉईंट किती घरानंतर लागणार तर 1 2 आणि 3 घरानंतर लागणार आहे, बरोबर आहे ना. म्हणजे 1 2 आणि हा पुढे 0 आणि इथे पॉईंट लागणार. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे तुमचा तर 0.018 सेंटीमीटर. समजलं. ह्याच्यामध्ये फक्त पॉईंट किती घरानंतर लावायचं तेच महत्वाचं आहे. चला तर पुढे. आता इथे काय सांगितलंय, मारुती व त्यांच्या 4 मुलाच्या वयाची सरासरी 18 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 8 वर्ष आहे आणि मुलांमध्ये 2-2 वर्षाचं अंतर आहे. तर मारुतीचं वय किती. आता पहिल्यांदाच आपण टोटल वय काढूया. ही 4 मुलं अधिक मारुती म्हणजे किती तर 5 जण, यांची सरासरी किती दिलं आहे तर 18 दिलं आहे. याचा अर्थ टोटल वय किती असणार आहे तर 18 पंचन 90 वर्ष हे टोटल वय झालं, ठीक आहे 5 जणांचं. आता त्याच्यामधनं ह्या 4 मुलांचं वय वजा करा म्हणजे तुम्हाला काय भेटेल तर मारुतीचं वय भेटेल. तर 4 मुलांचं वय काय असणार आहे तर लहान मुलाचं 8 आहे, बरोबर आहे. आणि त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे तर 2-2चा फरक आहे. म्हणजे पुढच्या मुलाचं किती असणार आहे तर 10 असणार आहे. त्याच्या पुढच्या मुलाचं किती असणार आहे तर 12 असणार आहे आणि त्याच्या पुढच्या मुलाचं किती असणार आहे तर 14 असणार आहे. ही त्यांची झाली 4 मुलं. आता ह्यांची बेरीज करा, ह्यांचं वय काढा टोटल. तर 12 न 8 20, 20 न हे 10 30 न 14 44. आता ही 4 मुलांचं टोटल वय भेटलं, ठीक आहे. आणि ते करा ह्यांच्या टोटल वयातनं वजा म्हणजे काय भेटेल तुम्हाला तर मारुतीचं वय भेटेल. तर ते किती असेल तर 46 वर्ष. समजलं. चला आता इथे सांगितलं 2 क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. तर पहिली विषम संख्या घेऊया आपण x घेऊया. त्याच्या पुढची विषम संख्या किती येईल तर 2ने पुढची येईल ना. म्हणजे काय तर x अधिक 2 आणि त्याने आपल्याला सांगितलं त्यांच्या वर्गाचा फरक म्हणजे हा ही मोठी संख्या असणार आहे. x अधिक 2 ही मोठी संख्या असणार आहे, ठीक आहे. हिचा वर्ग वजा पहिल्या संख्येचा वर्ग तो किती दिलाय आपला तर 144 दिलाय.
तर पहिल्यांदा आपण x बरोबर किती ते काढूया. ठीक आहे, इथे काय होणार, तर x चा वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले 2 म्हणजे काय, तर 4x अधिक 4 वजा x चा वर्ग बरोबर काय, तर 144. x चा वर्ग गेला, x चा वर्ग गेला, हा 4 इथे जाऊन वजा होणार म्हणजे काय, तर 140 आणि इथे काय, तर 4x. 4 एके 4, 4 त्रिक 12, 2 4 पंचाने 20 म्हणजे x बरोबर काय आलं तुमचं, तर 35 आलं. पण त्याने आपल्याला त्याचा वर्ग सांगितलाय, लहान संख्येचा वर्ग. 35चा वर्ग कसा काढणार, तर 5चा वर्ग, 5चा वर्ग काय, तर 25. पुढची संख्या काय आहे, तर 3 आहे. 3ची पुढची संख्या काय असते, तर 4 असते. ह्यांचा गुणाकार घ्या, 4 त्रिक 12 म्हणजे वर्ग काय येणार, तर 1225. समजलं, म्हणजे उत्तर काय तुमचं 1225. चला आता इथे बघा, मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटर अंतर एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 किलोमीटर व 70 किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील. म्हणजे हे झालं तुमचं मुंबई आणि हे काय झालं तुमचं अमरावती. ठीक आहे, हे अंतर किती दिलं आहे त्यांनी, 750 किलोमीटर. एक गाडी निघते सकाळी 6 वाजता 55 किलोमीटर प्रति तास आहे स्पीडने. ठीक आहे, कुठल्या दिशेला, तर अमरावतीच्या दिशेला. आणि अमरावतीवरनं जी निघते मुंबईच्या दिशेला तिचा स्पीड किती दिलाय, तर 70 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आता आपलं काय विचारलंय, तर टाइम किती वाजता म्हणजे टाइम विचारलाय. टाइम कसं काढायचं, तर अंतर छेद वेग. पण आपल्याला इथे काय काढावं लागणार, तर सापेक्ष वेग काढावा लागणार. ठीक आहे, किंवा सापेक्ष गती. आता त्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जातात म्हणजे एकमेकामधनं स्पीड काय होणार, तर वजा होणार का अधिक होणार, तर एकमेका विरुद्ध जातात तेव्हा काय, तर अधिक होतो. आणि एका दिशेला असेल तर काय, तर वजा होतो. तर 70 प्लस 55 किती, 70 अधिक 55 तर 125. तर त्या 25चा भाग 25 पाचा 25 असे, 25 त्रिक 75 आणि हा 0, 5 एके 5, 5 सक 30. ठीक आहे, म्हणजे त्या गाड्या किती तासानंतर भेटतील, तर 6 तासानंतर भेटतील. ठीक आहे एकमेकाला. पण आपल्या इथे वेळ दिलेली आहे, तर त्या सुटतात किती वाजता, तर सकाळी 6 वाजता सुटतात. आता ह्या 6 वाजताच्या तुम्ही 6 तास पुढे जा, म्हणजेच काय, तर 12 वाजता. दुपारचे जेव्हा 12 वाजतात तेव्हा त्या एकमेकाला भेटतील. समजलं. चला आता इथे सांगितलं क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनाची बेरीज किती, कशी काढतात, तर हे सूत्र असते n कौसामध्ये n अधिक 1 छेद 2 आणि कौसाचा काय, तर वर्ग. आता n काय असतो, तर हा n असतो, 1 ते n एवढ्या संख्याच्या घनाची बेरीज, हे सूत्र आहे. ठीक आहे, तर 10 आणि 10 अधिक 1 किती, तर 11 छेद 2 आणि ह्या पूर्ण कौसाचा वर्ग. 2 पंचन 10 ना 11 पाची 55 म्हणजे 55चा तुम्हाला काय काढायचं आहे, तर वर्ग काढायचा आहे. कसा काढणार, तर 5चा वर्ग काय तो, तर 25 आणि पुढचा जो अंक आहे 5 त्याच्या पुढचा अंक कुठला असता 6, त्यांचा गुणाकार घ्या, 6 पंचन 30 म्हणजे बेरीज काय असणार आहे किंवा उत्तर काय असणार आहे, तर 30 25 आहे उत्तर. तर हे बघा आहे. चला आता हे बघा, हे सोपंच आहे. x छेद 35 बरोबर 161 छेद 115 आणि x ची किंमत काढायला सांगितलंय. तर इथे कितीचा भाग लागेल, 5 7 35, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15 बरोबर आहे. म्हणजेच काय, तर x बरोबर 161, हा 7 इकडे जाऊन 161 ला गुणाकार होणार म्हणजे 7 छेद 23. आता इथे एक लक्षात द्या, 23 ही काय आहे, तर मूळ संख्या आहे बरोबर आहे. आणि उत्तर बघा तुम्हाला काय दिलं आहे, सगळे पूर्णांक दिले आहेत. ठीक आहे, म्हणजे 23 ने 161 ला 100% भाग जातो. तर 23चा तुम्हाला पाढा येत नसेल तर 23च्या किती पटीमध्ये 161 असणार, ते कसं काढणार, तर एकक स्थानचा अंक बघा, एकक स्थानचा अंक काय आहे, इथे 1 आहे बरोबर आहे. तर 3ला कितीने गुणल्यावर 1 येतो, तर 7ने गुणल्यावर बरोबर आहे. म्हणजे 23 गुणिले 7 करा, 7 त्रिक 21 हे 2, 7 दुने 14 15 16 म्हणजे 23 7 161, 23 1 23, 23 7 161 आणि 7 7 49 म्हणजे x बरोबर काय, तर 49. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, घड्याळात 8:20 झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोन होतो. कोन काढायचा कसं काढतात, तर मॉडमध्ये 30a वजा 11/2b हे असते बरोबर आहे. ए बरोबर काय असते, तर तास असतो, किती आहे तर तो 8 वाजल्यात
आणि मिनटं किती आहेत तर 20 मिनटं, म्हणजे हा तुमचा झाला बी 20. ठीक आहे, तर करा 30 गुणिले 8 वजा 11/2 गुणिले 20. हे मॉडमध्ये बेद आहे 20, म्हणजे इथे काय होणार 110 आणि इथे काय होणार 8×24 240. 240 वजा 110 काय होते तर 0, 3 आणि 1, म्हणजे किती होणार तर 130 डिग्री होणार. समजलं. तर बघा मॉड काय असते तर इथे तर कुठलंही चिन्ह येऊन द्या, तर 110 वजा 240 आलं असतं तर काय असतं तर वजा चिन्ह बाहेर आलं असतं, बरोबर आहे. पण इथे तुम्ही वजा नाही पकडायचं, ते डिग्री आहे म्हणून ते फक्त 130 डिग्री होणार. ठीक आहे, चला आता इथे काय सांगितलं रोहन रांगेत मध्यभागी उभा आहे. ठीक आहे, रोहनचा क्रमांक 17वा असल्यास रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत. आता ही रांग आहे, रोहन कुठे आहे तर मध्यभागी आहे, म्हणजे इथे पण सेम विद्यार्थी आहेत, इथे पण सेम विद्यार्थी आहेत. त्याचा नंबर कितवा आहे 17वा आहे पूर्ण. ठीक आहे, तर कसा काढणार तर टोटल विद्यार्थी जर तुम्हाला काढायचे असतील तर 2n-1 ही ट्रिक वापरा. ठीक आहे, n बरोबर काय तर तो त्याचा क्रमांक कितवा आहे तो. ठीक आहे, पण हे कधी कधी वापरायचं तर मध्यभागी असेल तर उभा असेल तर आणि त्याचा नंबर व दिला असेल तर पहिल्यापासून कितवा आहे तर. ठीक आहे, तर हे होणार 17×2 = 34. n बरोबर 17 ना, 17×2 = 34 वजा 1 म्हणजे कितवा असणार आहे तर 33वा असणार आहे. समजलं. किंवा ऑर्डिनरी मेथड बघा, इथे किती असणार आहे ह्याच्या 16 असणार आहेत मुलं, इथे पण किती असणार आहे 16 असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजेच काय तर हे 16 आणि हे 16 किती तर 32 आणि रोहन 1. ठीक आहे, म्हणजे अधिक 1 करा, किती येणार तर 33. समजलं. चला आता इथे सांगितलं आहे दशरथची वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. आता सोहमचं वय समजा एस आहे. ठीक आहे, तर दशरथचं वय किती येणार डी. ठीक आहे, ते किती असणार तर सोहमच्या वयाच्या तिप्पट आणि दोघांच्या वयाचा फरक काय दिला आपल्याला तर 16 दिलाय. ठीक आहे, म्हणजे काय तर 3s वजा s किती तर 16, म्हणजे हे किती येणार तर 2s बरोबर 16 बे 8 16, म्हणजे s बरोबर काय आलं तर 8 आले. आणि आपला विचार त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज. ठीक आहे, सोहमचं वय किती आहे तर 8 वर्ष आपल्याला भेटलं इथे. ठीक आहे, आणि दशरथचं किती असणार 8×24 वर्ष, आणि दोघांची बेरीज किती येणार 8+24 तर 32 वर्ष. समजलं. चला आता इथे सांगितलं 28 माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, 28 माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात. आता समजा डी दिवसात पूर्ण करतात असं घेऊया. ठीक आहे, आणि काम किती आहे तर एक काम. काम नेहमी काय असते तर त्याच्या छेदाला असते, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, बरोबर काय तर दिवसांची संख्या त्यांनी सांगितलं आहे 203 केली, म्हणजे दिवस इथे आपण किती होते तर डी होते, म्हणजे इथे दिवस किती असणार आहेत तर 203 डी. ठीक आहे, आणि आपल्याला काय काढायचे आहेत तर माणसं काढायची आहेत, ती आपण एक्स घेऊया. ठीक आहे, काम सेमच आहे, एकच आहे. ठीक आहे, आता बघा इथे काय काय जाणार तर डी डी जाणार आणि इकडे काय होणार तर एक्स बरोबर हे 302 गुणिले 28 बे के बे बेचोक 8 आणि 14×3 = 42, म्हणजे किती माणसं कामावर घ्यायला लागतील तर 42 माणसं. समजलं. चला आता इथे सांगितलं दोन भावाच्या आजच्या वयात 7 वर्षाचे अंतर आहे. ठीक आहे, आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल. आता बघा 8 वर्षांनी असून द्या नाही तर 100 वर्षांनी असून द्या, त्यांच्या वयामध्ये अंतर किती असणार आहे तर 7 वर्ष एवढं कायमच असणार आहे. ठीक आहे, ते काय कमी जास्ती होणार आहे का तर नाही, म्हणजे उत्तर काय असणार आहे तर 7 वर्ष. समजलं. चला चला तर अशा प्रकारे आपण आपल्या सिरीज म्हणजे PYQ सिरीजचा पहिला व्हिडिओ संपवलेला आहे. लगेच पाठोपाठ आपला दुसरा व्हिडिओ येईल. ठीक आहे, तर बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रिप्शनची चॅनलला खूप गरज आहे, आणि लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. ठीक आहे, चला थँक्यू, परत भेटूया.